ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। यानंतर बघूयात तुमच्या माझ्या गावची बित्तम बातमी, गाव तिथे माझातून। भाजपच्या मंत्र्यांना पाण्याचं योग्य नियोजन करता येत नाही असा आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी केलाय। बारामतीमधील नूतन जिल्हा परिषदेच्या सदस्यांचा सत्कार समारंभ होता, त्यावेळी ते बोलत होते। उजनी धरणातील पाणी सोडण्याच्या नियोजनावरून अजित पवारांनी भाजपवर आरोप केलाय। नाशिकमधील लवित गावात एका महिलेनं 2 दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती। मात्र या आत्महत्येमागचं कारण आता समोर येते। योगिता काळे आणि त्यांच्या पतीमध्ये वाद होते, शिवाय माहेरच्यांकडून पैशांची मागणी देखील केली जात होती। या त्रासाला कंटाळून योगितानं गळफास लावून आत्महत्या केली आहे। याबद्दल योगिताच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार केली। त्यानुसार पती नवनाथ काळे यांच्यावर गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे। हिंगोली शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातलाय। पिसाळलेल्या कुत्र्यांनी 10 बालकांचा चावा घेतलाय। या मुलांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। शहरातील बावनखोली, आझम कॉलनी, महादेववाडी, नगर परिषद कॉलनी या परिसरात या मोकाट कुत्र्यांनी अक्षरशः हैदोस घातलाय। त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। नगरपालिकेने या पिसाळलेल्या कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी नागरिकांकडून मागणी होती आहे। यवतमाळमधील जोडमोहा शिवारात एका बिबट्या मृतावस्थेत आढळून आला। गावातील काही महिला जोडमोहा शिवारातील विठ्ठलवाडी जंगलात गेले असता त्यांना 4 वर्षांची मादी बिबट्या मृतावस्थेत आढळली। त्यानंतर तातडीनं या महिलांनी वनाधिकाऱ्यांना कळवलं। वनविभागाकडून मृत बिबट्याची तपासणी करण्यात आली असून त्याचं शवविच्छेदन देखील करण्यात आलं। हिंगोली शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातलेला आहे। पिसाळलेल्या कुत्र्यांनी 10 बालकांना चावा घेतलाय। या मुलांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। शहरातील बावनखोली, आझम कॉलनी, महादेववाडी, नगर परिषद कॉलनी या परिसरात मोकाट कुत्र्यांनी अक्षरशः हैदोस घातलाय। त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। नगरपालिकेने या पिसाळलेल्या कुत्र्यांचा लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी आहे। तिकडे कोल्हापुरातल्या ताराबाई रस्त्यावरच्या एका सराफ दुकानात चोरट्यांनी तब्बल 28 लाखांचा ऐवज लंपास केलाय। 15 लाखांचं सोनं आणि 13 लाखांची रोकड यावर चोरट्यांनी डल्ला मारला। सीसीटीव्ही फुटेज हाती आले आणि तोंडावर मास्क आणि हँडग्लोव्ज घालून ही चोरी झाल्याचं उघड झालंय। गोरगरीब जनतेला लुबाडणाऱ्या एका भोंदूबाबाला सोलापूर पोलिसांनी जेरबंद केलं। भोंदूबाबाचं नाव अमीन पठाण आहे आणि त्याने सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घातला होता। या स्वयंघोषित मांत्रिकाने सोलापुरातल्या एका कुटुंबाची फसवणूक केली। गुप्तधन मिळवून देतो असं सांगून या भामट्याने संबंधित कुटुंबाला लाखोंचा गंडा घातला। तिकडे वाशिम जिल्ह्यातील माळेगावमध्ये अनैतिक संबंधांच्या संशयातून एकाला जाळून मारण्यात आलंय। राम केंगार असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे। युवराज आणि प्रकाश जाधव हे दोघे या हत्याकांडातले मुख्य आरोपी आहेत। यवतमाळ जिल्ह्यातल्या राळेगावात महावीर जिनिंग आणि प्रेसिंग फॅक्टरीला लागलेल्या आगीत 7 कोटी रुपयांचा कापूस जळून खाक झालाय। हवेमुळे आग पसरत गेल्यानं फॅक्टरीमध्ये ठेवलेल्या कापसाच्या गाठी जळल्या। मोठ्या शर्थीच्या प्रयत्नानंतर यवतमाळ आणि वणीच्या अग्निशमन दलाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं।